विरोधी पक्षनेते निवडीबाबत अद्याप कुठल्याही पक्षाकडून प्रस्ताव नसल्याची प्रतिक्रिया नार्वेकरांनी दिली आहे। संख्या नसली तरी विरोधकांचा आवाज ऐकला जाईल, संसदीय लोकशाहीला कुठेही गालबोट लागणार नाही असंही नार्वेकर म्हणाले। निवडून आलेल्या खासदारांना विकत घेऊन भाजपला ऑपरेशन कमळ करायचे अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे। काँग्रेसचे खासदार आमच्या संपर्कात असल्याच्या बावनकुळेंच्या वक्तव्याला त्यांनी प्रत्युत्तर दिलं। नियमानुसार एकूण उमेदवाराच्या संख्येच्या 10% जागा जिंकल्या तर विरोधी पक्षनेता ठरतो अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली आहे। तसंच विरोधी आमदारांनी अभ्यास करून विषय मांडावेत असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला आहे। आपला पराभव झाला नसून आपण षडयंत्राचे बळी ठरलो असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सतीश पाटील यांनी केले। पुष्पा स्टाईलने डायलॉगबाजी करत त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पुन्हा जोमानं कामाला लागण्याचं आवाहन केलं। ईव्हीएमबाबत अनेक शंका असल्यामुळे कायद्यानुसार काय होईल याची आपण चर्चा करत असल्याची माहिती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जयंत पाटलांनी दिली आहे। तसंच मतदान केल्याचं सांगतायत, मात्र ते निकालामध्ये दिसत नसल्याचंही पाटील म्हणाले। ईव्हीएमवर होणाऱ्या आरोपांबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्रकारांनी प्रश्न विचारला। यावेळी त्यांनी ईव्हीएम आणि विधिमंडळाचा संबंध नाही, विधिमंडळात जनतेच्या प्रश्नाची चर्चा होते असं नार्वेकर म्हणाले। बीड हत्या प्रकरणावरून अंबादास दानवेंनी केलेल्या टीकेला संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिले। हत्या करण्याचे कुणालाही परवाने दिले नसल्याचं प्रत्युत्तर संजय शिरसाटांनी दिले। संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवावं अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली, तर विरोधकांनी बीडला बिहार बोलून बीडची बदनामी करू नये असं आवाहन धनंजय मुंडेंनी केलं। येवल्यात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची जयंती साजरी करण्यात आली। येवला शहरातील शनी पटांगणात कार्यक्रम झाला। येवला शहरासोबत गोपीनाथ मुंडेंच्या अनेक आठवणी आहेत अशी माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिली, तर कार्यकर्त्यांनी मुंडेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। आपल्या वडिलांनी असंख्य लोकांवर प्रेम करून आधार दिला अशी भावना यावेळी पंकजा मुंडेंनी व्यक्त केली। भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा जुना फोटो सध्या व्हायरल होतोय। पडळकरांना पोलिसांनी अटक केल्यानंतर हातात बेड्या घातल्याचा फोटो पाहायला मिळतोय, तर राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे यांच्याकडून हा फोटो व्हायरल करण्यात आला। शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरेंचं निधन झालंय। मोरेंचं जाणं ही शिवसेनेसाठी आणि आपल्या परिवारासाठीही मोठी उणीव निर्माण झाली असल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली आहे। सरकारच्या खातेवाटपाबाबत जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली। सत्ता मिळाल्यावर सगळे वाद मिटतात, त्यामुळे भाजप जे सांगेल ते इतर दोन पक्षाला मान्य करावं लागेल असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अमित शहा यांची भेट घेतली। संसद भवनात ही भेट झाली। मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती आहे। शिवसेनेचे नेते दीपक केसरकरांनी वन नेशन वन इलेक्शनच्या निर्णयाचं स्वागत केलं। यामुळे वेळ आणि पैसे दोन्ही वाचणार असल्याचं केसरकर म्हणाले। तसंच महापालिका आणि झेडपीच्या निवडणुका सुद्धा अशाच घेतल्या पाहिजेत अशी मागणीही त्यांनी केली आहे। सातारा जिल्हा कारागृहात चक्क कैद्यांनी स्ट्रॉबेरीची शेती केली आहे। सध्या या स्ट्रॉबेरीच्या रोपांना स्ट्रॉबेरी देखील लागली आहे। 2.5 गुंठ्यात या कैद्यांनी 2 महिन्यांपूर्वी विंटर नाबिया जातीची स्ट्रॉबेरी लावली। ते पीक आता बहरले। सातारा कारागृह पोलीस अधीक्षक श्यामकांत शेंडगेंनी या शेतीची पाहणी करून कैद्यांचं कौतुक केलं। चंद्रपुरातील वरोरामध्ये संतप्त शेतकऱ्यांनी भीक मागो आंदोलन केले। पीक विम्याचे पैसे कमी मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला। त्याचबरोबर पीक विमा तातडीने न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला। लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथील 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाच्या न्यायाधिकरणाकडून नोटीस बजावण्यात आली, तर आता लातूरमधील बुधोडा येथील 25 शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आली। या नोटीसीतून जवळपास 200 एकर जमिनीवर दावा करण्यात आला आहे। भंडाऱ्यात प्रशिक्षणार्थी तरुणांनी ठिय्या आंदोलन केले। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेनुसार प्रशिक्षणार्थी तरुणांना 6 महिने जिल्ह्यातील विविध सरकारी कार्यालयात प्रशिक्षण दिलं जातं। त्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार 6 ते 10 हजार रुपये मानधन दिलं जातं, मात्र मागच्या महिन्यापासून त्यांना मानधन मिळत नसल्यानं त्यांनी ठिय्या आंदोलन केलं। शरद पवारांच्या दिल्ली इथल्या निवासस्थानी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। पवारांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनी शरद पवारांची भेट घेतली। शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी भेट घेऊन अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील हे देखील तिथे उपस्थित होते।
मतभेद विसरून एकमेकांकडे जाण्याची राज्यातील चांगली प्रथा आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली। त्यामुळेच आदराच्या भावनेनं वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी शरद पवारांचे आशीर्वाद घेतले असं वक्तव्य खडसेंनी केले। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यात। पवार ज्येष्ठ नेते आहेत, गेले 50 वर्ष ते लोकसेवा करतायत, त्यांचं अभिष्ट चिंतन करतो असं नार्वेकरांनी म्हटलंय। शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सर्व पवार कुटुंबीय एकत्र आलेत, यावर संजय शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली। पवार कुटुंबीय कधीही एकत्र येऊ शकतात, हे कोणी नाकारू शकत नाही असं वक्तव्य यावेळी शिरसाटांनी केले। त्याचबरोबर पवार कुटुंबियांच्या नात्यातील तणाव निवळतोय असं यावेळी शिरसाटांनी म्हटलंय। कल्याणमध्ये काळ्या पिवळ्या जीप विरोधात रिक्षा संघटना आक्रमक झाली। या असुरक्षित बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या मुदतबाह्य काळ्या पिवळ्या जीप भंगारात काढाव्यात अशी मागणी रिक्षा संघटनांनी परिवहन विभागाकडे केली आहे। कल्याण रेल्वे स्टेशन ते मुरबाडपर्यंत या जीप प्रवासी वाहतूक करतात, त्यामुळे रिक्षा चालकांनाही फटका बसतो।